नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला जर सतत वाटाण्याची उसळ, आमटी किंवा सुकी भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। आज मी बनवलेले आहेत वाटाण्याचे कटलेट। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे वाटाण्याचे कटलेट खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात। महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी अगदी पटकन होणारी आणि पौष्टिक आहे। तुम्ही मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा घरी नाश्त्यासाठी बनवू शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील असा हा पदार्थ आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 1 वाटी फ्रेश असा हिरवा वाटाणा घेतलेला आहे, 2 उकडलेले बटाटे, अर्धी वाटी बेसन पीठ। याऐवजी तुम्ही जर पोहे भिजवून घेतले अर्धी वाटी तरी चालेल। बाइंडिंगसाठी हे घेतलेलं आहे। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, एक 12 ते 15 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 2 ते 3 चमचे तेल, त्यानंतर पाव चमचा जिरे, पाव चमचा ओवा, 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। या ठिकाणी मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरची, पाव चमचा गरम मसाला, 2 ते 3 चमचे रवा घेतलेला आहे वरून कोटिंग करण्यासाठी, म्हणजे एकदम कुरकुरीत हे कटलेट होतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। चवीनुसार मीठ। सुरुवातीला हे वाटाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा थोडासा उग्र वास असतो तो पूर्ण निघून जातो आणि कटलेट चवीला खूप छान लागतात। यामध्येच मी थोडंसं आलं आणि 12 ते 15 पाकळ्या लसूण घेतलेला आहे। थोडंसं अर्धा चमचा तेल घालायचं आणि हे वाटाणे चांगले डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे। यामध्येच मी हिरवी मिरची देखील घातलेली आहे। हे सर्व आता व्यवस्थित छान भाजून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही वाटाणा छान असा भाजलेला आहे। आता हा थंड होण्यासाठी ठेवायचा। त्यानंतर त्याच पॅन मध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं, 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवरती हे बेसन पीठ सुद्धा छान भाजून घ्यायचं। बेसन पीठ भाजल्यानंतर आता थंड झालेला जो वाटाणा आहे तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। यामध्येच आलं, लसूण आणि मिरची देखील आहे। झाकण लावायचं आणि मिक्सर चालू बंद करत हे जाडसर असं वाटून घ्यायचंय। एकदम बारीक देखील वाटायचं नाही, पाणी अजिबात वापरायचं नाही यामध्ये। पाहू शकता जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे। हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। पाहू शकता यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। पाणी जर वापरलं तर व्यवस्थित बाइंडिंग त्याला होणार नाही, जास्त ते सैलसर होऊ शकतं। आता यामध्येच 2 चमचे बेसन पीठ घालायचं, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरे, पाव चमचा ओवा थोडासा हातावरती चोळून घालायचा, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो या पदार्थामध्ये व्यवस्थित उतरला जातो। भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आता उकडून घेतलेला बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे। बटाटा तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण किसून घेतल्यामुळे कटलेटला बाइंडिंग खूप छान येतं, सर्व जिन्नस एकजीव होतात, त्यामुळे नेहमी किसूनच घ्यायचा। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताने तुम्ही हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्यायचं। या ठिकाणी बेसन पीठ असेल किंवा वाटाणे आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे कटलेट चवीला खूप छान लागतात। वाटाण्याचा असा उग्र वास अजिबात येत नाही। पाहू शकता हे मिश्रण असं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, एकजीव झालेला आहे। आता हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याचे कटलेट तुम्ही तयार करू शकता। या ठिकाणी मी गोल केलेले आहेत, जास्त जाड नाही किंवा एकदम पातळ नाही, मध्यम असे हे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात। अशा प्रकारे हे कटलेट तयार करून घेतलेले आहेत। उरलेले सर्व कटलेट अशा प्रकारेच तयार करून घ्यायचे आहेत। हे कटलेट जर तुम्ही एकदा बनवले ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावे लागतील, एवढे चवीला खूप म्हणजे खूप छान होतात। अगदी घरी सर्वांना आवडतील असे चवीला जबरदस्त होतात। लहान मुलांसाठी जर करणार असाल तर वेगळ्या शेपमध्ये केले तरी सुद्धा चालेल, कारण वेगळं काहीतरी असेल तर मुलं खूप आवडीने खातात।
पाहू शकता या ठिकाणी सर्व कटलेट तयार करून घेतलेले आहेत। आता याला कुरकुरीतपणा येण्यासाठी रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत। यासाठी 2 ते 3 चमचे रवा घ्यायचा, त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेले कटलेट आहेत ते रव्यामध्ये घोळवून घ्यायचे। त्या कटलेटला व्यवस्थित असा रवा लावून घ्यायचा दोन्ही बाजूंनी। अशा प्रकारे बाकीच्या सर्व कटलेटना रवा लावून घ्यायचा आहे। हे कटलेट तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता। फक्त डीप फ्राय करणार असाल तर रवा लावला नाही तरी सुद्धा चालेल। शॅलो फ्राय करताना तुम्ही रवा अवश्य लावा, यामुळे वरून एकदम कुरकुरीत होतात कटलेट। पहा आता हे सर्व कटलेट तयार आहेत। आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यासाठी पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं। या ठिकाणी मी हे कटलेट शॅलो फ्राय करणार आहे। तेल छान गरम झालं की जे कटलेट तयार आहेत ते या तेलामध्ये सोडायचे आणि मध्यम आचेवरती छान वरून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित हे कटलेट भाजले जातात। 3 ते 4 मिनिटांनंतर पलटी करून घ्यायचे। पाहू शकता रंग सुद्धा किती छान आलेला आहे। खूप म्हणजे खूप जबरदस्त असे हे कटलेट तयार झालेले आहेत। दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे हे कटलेट भाजून घ्यायचे। या कटलेटना वरून रवा लावल्यामुळे ते दिसायला छान दिसतायतच, पण चवीला त्याहून अप्रतिम लागतात। वरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे कटलेट खूप छान लागतात। दोन्ही बाजूनी छान असे हे फ्राय करून झालेले आहेत, तयार आहेत। खमंग कुरकुरीत असे वाटाणा कटलेट किंवा याला तुम्ही मटर कटलेट सुद्धा म्हणू शकता। तुम्ही सुद्धा हे वाटाण्याचे कटलेट नक्की एकदा करून पहा। खूप म्हणजे खूप जबरदस्त लागतात। सॉस सोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत हे तुम्ही खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।